खोरायला उलटे व्हायची बारी. ए पप्पा मोबाईल दे. मी काय केलं मी काय केलं तावात का बोलत मला तू? गणेशने मार खाऊन आम्ही आता गेले ते चालू. थांबला असतो पण आता कसं आहे काय ऊन पडले बाहेर बाहेर खेळलंय बाहेर ऊन पडले. हा सगळं दिसतंय. तर काय स्वागत आहे तुमचं रवनाथ रावदळ ब्लॉग्स मध्ये. अरे गणे एवढं मोबाईल नको बघू. गेम खेळत होता का? अरे किती गेम खेळतोय तू. ते चहा बिस्किट खाल्ले कप तसं ठेवलंय बाबू. किती गेम खेळू राहिला गाण्या तू सकाळ धरून. किती वाजले आता? 5 वाजले बाबू. सकाळ धरून आता 11:30 झालेत. सकाळी 9ला वाजलेला आहे. एवढी गेम नको खेळू गाणे. गप नाही यार. गेम गेम कोण खेळतो? हो इज्जत नाही ठेवते का तू? हे बघ आता इथं आत गेला की इथं मा पूर्ण सामान आहे. परत इथं सामान आहे. परत इथं फ्रीज आहेत. इथं कचरा डबा आहे. आज स्टोरेज रूम एवढा अजून बाकी लावायचं. गेमच कट थांबतो तू पाय आता. मी सकाळ धरून गाईज काम करतोय मम्मीला मदत करून राहिलोय. लय झापट आणि 2 मिनिटं मदत करून राहिलोय. माझा डाएट फॉलो करायसाठी मी हरभरे खाऊन बसलो इकडं. हे तवा धरून मोबाईल बघतो. आता मला प्रॅक्टिसला बसायचं तरी बी ते मोबाईललाच बघत बसून. ये ओ ये मम्मी आज चटणींचा भाकर आहे का जेवायला? काय चपाती आहेत का? मग चपाती आण का नाही तरी घेऊन जा. चपाती असली तर चपातीच बरी. मला चपाती आवडते. मी भाजी करणार आहे दुपारी कोणती तरी. आपल्याला विषय सगळा चपाती आण बघ. कृपा कर माझ्यावर आणि चपाती घेऊन. शेंगदाण्याची चटणी केली गाईस. लसूण बिसून टाकून मस्त गाईस नाश्त्याला. आणि चपाती आणून राहिले गणेश. एक चपाती खातो दुपारी परत जेवण. आता पाणी तापलं असं ना आवडेल जायचंय मला अजून. एवढी काय नाही एकच आण म्हणलो तुम्ही तुला बाबू. 1 2 3 4 एवढी थोडं बाजूला ठेव जरा. काय खायचं सांग? दुपारून काहीतरी खायला आणायला जाऊ नये खाऊन ये. पैसा सांगा पैसा. तुम्हाला जर खरंच आवाज ऐकायचा नसेल खाजाने तर 10 सेकंद प्लीज स्किप करा. आता तुम्हाला त्रास आहे ना गोष्टीचा. प्यायचं आता पाणी तापायला ठेवलंय मला मी प्यायला. थोडंसं घासाला शेक द्यायला. कारण मग घसा जरा थंडीमुळं गार पाण्यामुळे ना इथे इथल्या साईडला थोडंसं दुखल्याने होतं. खाऊ का आता गरम पाणी पितो मी. थोडंसं गरम पाण्याचं एक गोट असं केलं का क्लिअर. तो आतून गुम टाकलंय. सकाळ धरून मोबाईल बघतो म्हणून. आता मी कधी दाखवलं होतं तुम्हाला 11:30ला. आता दुपारचे 3 3:30 झालेत आता तरी मोबाईल बघतोय घडी. 3 ते झाले. हा 3 3:30च म्हटलं. एवढ्या वेळचं मोबाईल बघतोय राव. आजी बघू राहिली किती वेळचं. त्याने किती वेळचा मोबाईल पाहिला आजीने पाहिला. तू काय केलं सांग ना. मी काहीच नाही केलं. मी बसलो होतो निवांत मोबाईल पाहत. हे सांग ना. निवांत बसूच शकत नाही तू. असं बसणारच नाही एका जागेवर. तुला जरा झटका द्यावा लागेल. काय म्हणली रे? 2 मिनिटं घ्यायचा. ओव्हर ऍक्टिंग करू नका. यार हेडफोन तुटून नाही माहिती कोण छातीत बुक्की कोण टाकली माहिती. पटके खायच्यात लायकीच आहे गाडी. आता तिकडे 5 इंच साखर सोबत खोरायला उलटे व्हायची बारी. ए पप्पा मोबाईल द्या मामाच मोबाईल द्या. तुझा मोबाईल तुला बघ आता पप्पा कसं बोलून घेतो. गाय चिंच खाऊ मस्त राव. साखर चालाय तडा सांडल नाही. मम्मी थांब ना. मम्मी
2 मिनिटं. कमरात लागून मग नड काहीच- आता मारून टाकीन. चिमटा इथं आपला चिमटा. अरे चिने 2 मिनिटं फक्त. मम्मी राव 2 मिनिटं राव. 2 मिनिटं थांब ना. गेलं मोकार मग मम्मी आहे मला. घरात जाय. 2च मिनिटं. चिंच घेतली काय तिथं साखर घेतली वाटेत. मी काय केलं नको ना. मी काय केलं एवढ्या तावात का बोलतो मला तू? एवढ्या तावात का बोलतो? हं? एवढ्या तावात का बोलतो? फक्त ते लागाव मग हं? लोकांसमोर तो चेहरा दाखवतो कसा आहे आतमध्ये. कुरूप लोकांना कळू दे ना तू किती तारा देते आम्हाला. काही तिथं आवाज आणि ताराच होत होता मम्मीला. इथं चटई टाकायची का निवांत. आण बरं चटईचा. गणेशने मार खाऊन आम्ही आता गेले तिथं आलो. एक काम करू का एक आधी सगळी चिंच आहे ना त्याला साखर लावून त्याला आताच येत होते गावाला लसूण वाला. हा गाईज जाऊ दे थोडासाच येतोय. ऐका गाईज आहे काय करू चिंच आहे ना सगळं चिंच बारीक हे करू आणि त्याला पूर्ण साखर बुडून बाजूला काढून ठेवू. ओके द बॉय. वाटून घ्यायचं वाटून घ्यायचं असं तुम्ही एकटं थोडीच खाणार. असं गाईज हे दिसलं का झालेलं एक साईडला ठेवायचं. कैसे बचाए अच्छी नींदी लाए मैंने पोको पॅन्ट्स. काट आला रे गाराव सुटली गाईज. प्लेट आणायला पाहिजे का आण ना प्लेट प्लीज. मी करतो तो पण ताण. नीलं नीलं नीले 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 अंबर पर. चांद जगा. थांबा 2 मिनिटं गाईज मला गाणंच म्हणायला लाव. गाणं म्हणून दाखवतो थोडंसं. कोणाला खपा नाही मग गाणं. खपा ना घरी नारळ पाणी राहिलेला नीले नीले अंबर पर चांद जब आए हमको तरसाए ऐसा कोई साथ आवाज गेला मला. एवढं उंच नाही म्हणताय मला. स्टार्टिंग कशी केली ती स्टार्टिंगला येत जाते का. खरं मला माझ्या सर्दीसोबत थोडं अंग पण गरम होतं पण अंग गरम असल्यामुळे सर्दी गेली आणि सर्दी असल्यामुळे ताप भू खा काय खा गोव्यातला काय तुम्हाला वाटत असं नाही एवढं अवघड काम का करू राहिले ते. याच्यापेक्षा यांनी जर एका बॉक्समध्ये जर साखर भरली आणि त्याला जर हलवून मस्त मिक्स केलं त्या आयडिया माझ्या पण डोक्यात आली. पण म्हणलं जाऊ द्या झालं शेत करून थोडी साखर पास टाकून. डोका नाहीये जरा हे लोक होते हे बदल लोकांचं काय चाललंय. नाही काहीच हे देखो चिंच प्लस साखर आता वाट बहीण आणि आम्ही दोघं मिळून मस्त मिळून मिसळून. आता हे जवळपास 22-23 किती थांब 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 30 आहेत जवळपास. 15 दोघांना येणार. काहीच जर उकला असेल थोडीफार घेईन तिथं समजून घ्या. जास्त मलाच घेणार आहे. एवढे मला आणि एवढे तुला मोजून या अजिबात कमी जास्त नाही. काहीच कैसी पार्टी हमारी. ते नाही का ऑगिन द कॉकरोच मध्ये ते असंच खाते हा, बरं. ते काहीतरी वेगळं असतं. असलं दुखत तो तर आलं रे खायला त्याला दे रे बनलं भारी लागतं. आयुष्य नको त्याच्या टाक काय काय हा ठेवतो डबा ठेवली पहिला डबा ठेवली. डबा कसं ठेवू? मम्मी तिथे हसली म्हणून नाही, टाक मम्मी लाथ तिकडे मार गेली. बाबा. डबा ठेवली पाठीला. हा तुळशी पाणी घातलं का थोडंसं थंबनेलचं परत आयडिया करू. मैं तोता रंग का काले रंग का मैं तोता. तू काला आहे. जेवढे पण काही काळे सबस्क्रायबर असतील काळे म्हणजे जे काही सबस्क्रायबर असे असतात कधी आपल्याला बघतील पण काय असते ते काळे असते सावळे असतात माझ्यासारखे. काळे त्यांनी गणेशला पूर्णपणे हेट केलं पाहिजे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. चिंच खाल्ल्याने बोर होतो. काय समजू काय जाय मी तुला एक सांगू का ठरव भाड्या येऊन घे ना. नाही काय करायचं माहिती आहे?
नाही नाही आम्ही काय करायचं गॅलरी दिसते का तुम्हाला अख्खी हा ही अख्खी गॅलरी का आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला येड होतं बरं का घर बांधायचं म्हणजे घरात घर बांधायचं आम्ही काय करायचो शाल असते का शाल इथं टाकून द्यायची बरं का याच्यावर अशी इथून आणि अशी इकडं याला बांधायची याला खिडकीला बरं का बांधायची आणि मध्ये असं प्रॉपर आहे ना काय चाललंय बरं का खिडकीला बांधायची आणि असं इथून खाली सोडायचं आमचं घर तयार व्हायचं इथं आम्ही काय करायचं जेवायला बिवायला आणायचं का इथं खायचं तुमच्या भाषेत तुम्ही अशी उभी ते म्हणले नाही चार दळ नाचून आपण कर ना आवाज ठेव त्याच्यामुळे चारा दळण असते त्याच्यावर काय त्याच्यामुळे काय हे पोट काय पुढे ढेबरे थांबला असतो पण आता कसं आहे वय माने जमत नाही हा. काय येत भारी दिसते लाईटिंग करतो बाबाचे पोरा माहित कधी त्याला ठेवून तुम्ही तरी काय बसले नको तसं माणसाला करू मागून बॅग दिसून राहील दादा बाहेर दिसून जाते आपल्याला बाबू काय आणून राहिले काही चाललं बोलले का गाईज तू आवडतोस त्याला इग्नोर करा तुम्हाला आवडत नाही गोळ्या का घेऊन राहिल्या सध्याच्या लेवा व्हिडिओ काय कर तू म्हणतोस गोळ्या करून घेतो येऊ मी मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या आणल्यात आत्ता कारण मला आहे ना जरा सर्दी नाही पण नाक जाम झालंय डोकं पॅक झालंय आणि घसा बी जरा खाऊ म्हणजे नाही का असं तुम्हाला बी अनुभव झाला असं की नाही का जिभेच्यावर आपण जे गळतो का तिथं बरोबर असं दुखल्यासारखं होतं बघा किंवा सूज आल्यानंतर जसं ते गोळ्या घेऊन आलोय ना प्रॉपर ते गोळ्या आधीच नीट केलेलं परवडतं नंतर लय दुखत हो आधी छोटं दुखणं असलं ना तेच आधी नीट करून घ्या त्याचं मग ते परत जर वाढलं ना हा ना दवाखान्याच्या फेऱ्या त्याच्यापेक्षा ते मस्त गोळ्या घेऊन आलो मेडिकलवाल्यातून मला ते तेच झालं ना मला आलं दुखणं पण मला वाटलं काय नसेल नाही नाही मी ते नाही मागावर काढू शकतो मग ती झाली सर्दी मला लगेच अमरीशपुरी अमरीश पुरी आवाज येते ना खरं का रूठ ना जाना तुमसे कहूँ तो मैं आँखों में जो रहूं तो काय डायलॉग आहे मला म्हणून दाखव ट्राय करतो की कभी शादी ए शादी नहीं होती तेरी शादी हुई करे कब करनी फिर नाही करणे काय संड्या राहायचा का तुला आता गाणं म्हणतो मी कोणतं ते मला सांग अमरीश पुरी डायलॉग सांग काय मी म्हणतो ना डायलॉग सांग तेच ते सांगतो ना ते काय आतंकवादी की कभी प्रेम कहाणी नाही होती फेमस डायलॉग लय फेमस आशिक है दीवाना है कसं काय जाऊ दे राहिला सगळी कला भरून ठेवली आतंकवादी की कभी प्रेम कहानी नहीं होती थोडं थोडं जमलं प्रॅक्टिस करावं लागलं ह्या पिक्चर मध्ये धरायला जाते मला चिडी झाली भारी डेकर देता बाहेर आला अक्षय कुमार नाही किती जणांचे आवाज यायला लागला कुत्री मधला ते माणूस असतो बघ ढोला ते त्याच्यामध्ये तो राज असतो ते नाही तो असं करतो आणि अक्षय कुमार आहे ना त्या पिक्चर मध्ये थोडा अजून खेळ म्हणजे ते एकदम हे करतो आणि तो माणूस जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ मी आता करणार क्या चीज है और या क्या करने आए तो काय केलं असं केलं ना नाक पॅक झालं म्हणून केलं हो 21 आले तिथे तर गोळ्या घ्यायचा मला लय त्रास वाटतो कंटाळ येतो मी घेतो गोळ्या आणि तुम्हाला आजचा ब्लॉग एंड केला मी आहे का नाही हा